नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। घरकुल योजना 2025। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत। जर तुम्ही हे निकष पाळले नाही तर नक्कीच तुम्हाला हे घर मिळणार नाही। तर नवीन निकष काय असणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कोणाचे संरक्षण करायचे यासाठी 10 निकष आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याबद्दल माहिती काय आहे तर वास्तविक हे सर्व कुटुंबाचे संरक्षण नसून फक्त बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे संरक्षण आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस संरक्षण 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादी म्हणजेच प्रायोरिटी लिस्टमध्ये समाविष्ट न झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचे संरक्षण। आवास प्लस संरक्षण 2018 मध्ये एक्सक्लुजन क्रायटेरियानुसार सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे संरक्षण। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत नवीन एक्सक्लुजन क्रायटेरियानुसार पोटेन्शियली एलिजिबल हाऊसहोल्ड्स अंडर PMAG पात्र असलेल्या कुटुंबाचे संरक्षण। त्यामध्ये आता हे जे नियम आहे ते दिलेलं आहे, म्हणजे इथे माहिती दिलेली आहे की कोणाचं संरक्षण करायचं आहे। तर वास्तविक हे सर्व कुटुंबाचे संरक्षण नसून फक्त जे बेघर आहेत, ज्यांचं कच्च्या घरात राहणारे कुटुंबच आहे त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनामध्ये आवास प्लस संरक्षण 2018 मध्ये तयार करण्यात आलेले जी प्रायोरिटी लिस्ट आहे म्हणजेच प्रतीक्षा यादी आहे, त्यामध्ये समाविष्ट न झालेल्या परंतु सद्यस्थितीचे पात्र असलेले कुटुंब आहे त्यांच्यासाठी आहे, ही माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर अजून माहिती काय आहे की एक्सक्लुजन क्रायटेरिया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुधारित एक्सक्लुजन क्रायटेरिया पुढील प्रमाणे दिले आहे। तर त्यामध्ये एक्सक्लुजन क्रायटेरियामध्ये काय दिलेलं आहे ते पाहून घेऊया। 3 किंवा 4 चाकी वाहन असणारे कुटुंब असणार आहे। 3-4 चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंबे, रुपये 50,000 किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब, कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंबे, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंबे, कुटुंबातील कोणतेही सदस्य दरमहा रुपये 15,000 पेक्षा जास्त कमवत असलेले कुटुंबे, आयकर भरणारे कुटुंबे, व्यावसायिक कर भरणारे कुटुंबे, 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंबे, 5 एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटुंबे। आता हे एक्सक्लुजन क्रायटेरिया सांगितलेलं आहे, ज्यामध्ये जे सुधारित एक्सक्लुजन क्रायटेरिया आहे त्याप्रमाणे ते दिलेले आहेत। आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये दिलेला आहे, घरकुल योजना 2025 साठी दिलेला आहे। पहिले काय सांगितलेलं आहे की 3 किंवा 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे असेल ते कुटुंब असणार आहे, कृषी उपकरण असणारे कुटुंब आहेत, 50,000 किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड मर्यादा असलेले जे फॅमिली आहे त्यांच्यासाठी आहे, कोणतेही सदस्य दरमहा जर 15,000 पेक्षा जास्त कमवत असलेले कुटुंब आहेत। आता एक्सक्लुजन म्हणजे काही ते सांगितले एक्सक्लूड करणारे हे क्रायटेरिया असणार आहे। त्यानंतर इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता सर्वे प्रमाणे इथे माहिती दिलेली आहे की डाउनलोड लिंक वगैरे कशी करायची आहे, असिस्टेड सर्वे म्हणजे काय आहे, सेल्फ सर्वे म्हणजे काय, असिस्टंट सर्वेमध्ये काय करायचं आहे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर इथे आवास योजनामध्ये जे महत्त्वपूर्ण माहिती आहे की जे निकष आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही या निकषांमध्ये जर बसत नसेल तर एक्सक्लुजन क्रायटेरिया पुढील प्रमाणे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 याची माहिती दिलेली आहे। या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा PDF पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्कीच मी तुम्हाला पाठवून देईल। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून जे लिंक्स मी शेअर करते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जातील। या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।